आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। आज आपल्याला माहित आहे की आज आषाढी एकादशी आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तिमय वातावरण आहे। अनेक वारकरी आपले पंढरीच्या वारकरी दर्शनासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि अशा पवित्र दिवशी आपल्या अनेक संघटनांनी एकत्र येऊन त्यामध्ये छावा आणि इतर बाकी काही संघटना आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांनी आज या ठिकाणी खिचडी वाटप आणि केळी आणि आपण जे काही उपवासाच्या दिवशी फराळाचं हे करतो तर त्याचं वाटप एक सुरू केलेलं आहे। आपल्याला माहीत आहे की घाटी रुग्णालयामध्ये अत्यंत गरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या ठिकाणी येत असतात। रुग्णांना त्या ठिकाणी उपवासाचं असेल, जेवण असेल ते पुरवण्याचं काम तर घाटी रुग्णालयातर्फे करण्यात येतं, परंतु त्यांचे जे नातेवाईक त्यांच्यासोबत असतात त्यांचे अनेक गरीब नातेवाईकांना या ठिकाणी अन्नदान वाटप करण्यात येतं। तसंच आज या ठिकाणी फराळाचं वाटप या सर्व संघटनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तर त्या प्रसंगी अनेक त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि अत्यंत पुण्याचं काम अशा पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्तानं त्यांनी केलेलं आहे। मी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद देतो की असं पुण्याचं काम ते या ठिकाणी करून त्यांना हे फराळाचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे। असंच पुण्याचं काम आपण सतत या ठिकाणी नेहमीच करता मी मागच्या 1.5-2 वर्षापासून आपल्याला अत्यंत जवळून बघतो। असंच काम यापुढेही आपण करावं आणि जसं डॉक्टर रुग्णाची काळजी घेतात, रुग्णांचे उपचार करतात, त्यांचा आजार बरा करतात, तर त्यांच्या भावना असतील, त्यांच्या संवेदना असतील त्याच्यावर फुंकर घालण्याचं काम आपण करता आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आहे। मला असं वाटतं हे अनोखं उदाहरण आहे की एकीकडे डॉक्टर रुग्णावर उपचार करतात, त्यांचा आजार बरा करतात, तर दुसरीकडे समाजातले असे अनेक पदाधिकारी आहेत, समाजसेवक आहेत, NGO आहेत की जे रुग्णांच्या नातेवाईकांची काळजी घेतात आणि त्यांचं दुःख कमी करण्याचं काम करतात। त्यामुळे मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि घाटी परिसरामध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला गरज भासते तर हे सर्व पदाधिकारी, संघटनांचे, अनेक NGOचे कार्यकर्ते या ठिकाणी नेहमी मदतीला धावून येतात। तर त्यामुळं एक चांगलं काम या ठिकाणी हे सर्व आम्ही डॉक्टर, अधिकारी आणि सर्व पदाधिकारी म्हणून सुरू आहे। असंच आपण काम मराठवाड्यातील रुग्ण असतील, विदर्भातील असतील, खानदेशातील असतील, पश्चिम महाराष्ट्रातील असतील, हे असंच काम यापुढेही सुरू ठेवू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना परत धन्यवाद देतो आणि आषाढी एकादशीच्या मनापासून परत एकदा खूप खूप शुभेच्छा। जय शिवराय, जय हरी विठ्ठल सर्वांना। आज आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना
मनापासून शुभेच्छा. आज आपण या दिवसाला एवढं महत्व आहे की महाराष्ट्रातून नाही, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा भाविक विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी आपल्या पंढरपूर येथे जातात. परंतु आज आपल्या घाटीमध्ये असेल किंवा दवाखान्यामध्ये असतील, ज्यांचं घरचं कुणीतरी ॲडमिट आहे, भाऊ बहीण नवरा वडील आई कुणीतरी ॲडमिट आहेत, त्यांच्या जीवाशी खेळतायत आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत जे आपले नातेवाईक असतील, जे कोणी असेल त्यांच्या जवळ असतात, त्यांचा जीव सगळं त्यांच्यामध्ये असतो. आणि या क्षणाचा आनंद ते घेऊ शकत नाही. ते विठ्ठलाला प्रार्थना करतात की आमचा रुग्ण, आमचे वडील भाऊ कुणी लवकर बरे व्हावं. आणि त्यांना आज या गोष्टीचा सुद्धा हे नसतं की आज आषाढी एकादशी आहे, उपवास आहे, काय आहे, कुठंच काही नाही. म्हणून आज आम्ही सर्व समाज बांधव मिळून, साहेब असतील, साहेबांचं नेहमीच सहकार्य असतं, हे सर्वजण मिळून आज असं एक वाटलंय की आपण यांच्या मुखात जर कधी 2 घास घातले, 2 घास आपल्या हातून जर गेले तर नक्कीच पुण्याचं काम होईल आणि त्यांनाही त्या दुःखातून सावरण्याचं एक विठ्ठल एक शक्ती देईल. म्हणून आज आम्ही घाटी रुग्णालय येथे एक थोडं फराळ आणि केळी वाटप करून त्यांच्या दुःखात सामील होतोय. आणि असंच विठ्ठलाचरणी अशी प्रार्थना करतो की लवकरच जे आमचे कोणी नातेवाईक असतील, जे शेतकऱ्यांचे कोणी नातेवाईक असतील, अशा बांधवांना लवकर त्या आजारातून मुक्त करो व सर्व डॉक्टर बांधव जे आहेत यांना सुद्धा अशी बुद्धी देवो की त्यांच्या हाताला सुद्धा यश मिळो व ते जे पेशंट आहेत ते लवकर बरे होऊन सुखरूप घरी जावो अशी विठ्ठलचरणी लीन होऊन प्रार्थना करतो. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आम्ही सर्व समाज बांधवांनी साहेबाच्या मार्गदर्शनाखाली इतर वायफळ खर्च न करता इथं गरजवंत पेशंटच्या बांधवांना, पालकांना किंवा त्यांच्या आई बहिणींना इतर वायफळ खर्च न करता आज आम्ही आमच्या सर्व समाज बांधवाच्या वतीनं त्यांना आम्ही फराळ आणि केळीचं वाटप इथं केलेलं आहे. आम्ही इथून पुढेही असंच घाटीमध्ये साहेबाच्या सहकार्याने, साहेबाच्या यांनी आम्ही नेहमीच करत राहू. आणि या घाटीमध्ये यानंतरही आम्ही समाज बांधव मिळून सरांना बी अशी ग्वाही देतो की सर कधी काही काम पडलं किंवा कुठली वाईट असेल, आमच्यासाठी जर काही आदेश असेल तर आम्ही समाज बांधव म्हणून नक्कीच इथं तुमच्या पाठीशी उभं राहू.